गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अगोदरच्या तासाला आपण बघितलं की फायलम मोलुस्कामध्ये सांगितलं मी, फायलम मोलुस्कामध्ये सगळे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल असतात. त्याच्यामध्ये उदाहरण सांगितली, पायला, स्नेल, त्याच्यानंतर पर्ल ऑयस्टर, त्याचे काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सांगितले, त्याच्यानंतर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स सांगितली, त्याची पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स सांगितली आणि सगळ्यात वेगळेपण काय असतं ते पण सांगितलं. आता त्याच्यानंतर ह्या किंगडम ॲनिमलमधला फायलम नंबर 9, फायलम इकॅनोडर्मॅटा. आता फायलम इकॅनोडर्मॅटा बघत असताना याचा अगोदर अर्थ कळायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेस म्हणतो की अर्थ कळाला. इकिनस का मतलब होता है स्पाइन एंड डर्मॅटा स्किन, त्वचा. म्हणजेच काय, ज्याची त्वचा किंवा ज्याची कातडी, ज्याच्या त्वचेवर किंवा कातडीवर काटे आहेत किंवा काटेरी आहे, असे सगळे प्राणी या फायलममध्ये येतात. म्हणजे त्याचं नाव दाखवत आहे की काटे असणारे, त्वचेवर काटे असणारे, स्पाईन असणारे प्राणी या वर्गामध्ये किंवा ह्या ॲनिमल किंगडममध्ये, या फायलम इकॅनोडर्मॅटामध्ये येतात. आता हे सगळं सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं की हे मी जे शिकवतो आहे ते सगळं नीट बेस्ड आहे. आपल्याला हे 12वीच्या नंतरसुद्धा उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळं शिकवत असताना मी जे लिहितो आहे ते मुद्दे लिहून घ्या. लिहिता आले लिहून घ्या किंवा परत पुस्तकातून लिहून काढा. पुस्तक ऑलरेडी तुमच्याकडे आहेत, त्या पुस्तकामधून लिहून काढा. काही जर नाही समजलं तर मला विचारू शकताय, व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकताय. माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे, त्या ग्रुप ॲडमिनमध्ये तुम्हाला सापडतो. तर प्रत्येक गोष्ट कळाली पाहिजे आणि बायोलॉजी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. नीटची परीक्षा देत असताना याच्यामध्ये बायोलॉजी जवळपास 360 मार्काचा आहे. म्हणजे जवळपास 90 प्रश्न याचे असतात. एका प्रश्नाला 4 मार्क असतात. त्याच्यामुळं बायोलॉजीमधला प्रत्येक मुद्दा हा कळाला पाहिजे. नाही कळाला तुम्ही विचारा. विचारलेला भ्यायची कारण नाही किंवा काय नाही, बिनधास्त विचारायचं, सर मला हे कळालं नाही, तर आपण परत सांगता येईल ते. पण तुम्हाला कळणं ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. का तर ज्याला बी ग्रुप करायचा आहे आणि बायोलॉजी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बायोलॉजी. त्याच्यामध्ये की प्रत्येक गोष्ट कळाली पाहिजे. नाही कळाली विचारा. आता त्याच्यामध्ये आता आपण हे फायलम इकॅनोडर्मॅटा बघत असताना पहिले कॅरेक्टर बसू. जनरल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पहिलं कॅरेक्टर आहे त्याचं की ऑल ॲनिमल्स. ह्याच्यामधले सगळे ॲनिमल्स कसे आहेत, ऑल ॲनिमल्स, याच्यामधले सगळे प्राणी कसे आहेत. द स्पायनी स्किन्ड ॲनिमल्स, म्हणजे प्रत्येक याच्यामधले सगळे ॲनिमलच्या स्किनवर काय आहे, स्पाईन्स आहेत. स्पायनी स्किन्ड ॲनिमल्स म्हणजे कुठला पण प्राणी घ्या तुम्ही. उदाहरणार्थ समजण्यासाठी मी इथे काय करतोय, स्टारफिश काढतोय. हा स्टारफिश समजण्यासाठी. एक स्टारफिश काढला इथं. आता हा स्टारफिश काढल्यानंतर याची जी स्किन आहे वरची सगळी, ह्या स्किनवर असे स्पाईन आहेत. हे बारीक बारीक दिसतात, ते सगळे त्याच्या स्किनवर असलेले स्पाईन आहेत. हे सगळे स्किनवर त्याच्या काय आहेत, स्पाईन का मतलब होता है काटेरी त्वचा आहे त्याची. म्हणजेच सगळ्या त्वचेवर त्याच्या काटे आहेत. हे याचं खास कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचं नावच सांगतं आहे इकॅनोडर्मॅटा. इकिन का मतलब काटा का मतलब स्पाइन का मतलब काटे आणि डर्म का मतलब त्वचा. म्हणून याचं पहिलं कॅरेक्टर, ऑल ॲनिमल्स आर स्पायनी स्किन्ड ॲनिमल्स. सगळ्यांची त्वचा अशी आहे की जिच्यावर असे स्पाईन दिसत आहेत सगळ्या. दॅट इज द स्पायनी स्किन्ड ॲनिमल्स. इट इज अ पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स. आता हे बघितल्यानंतर आपण ह्या फायलममध्ये परत एकानंतर एक अशी जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं. पहिलं कॅरेक्टर्स त्याच्यामधलं हॅबिट अँड हॅबिटाट म्हणजे त्याच्या सवयी, रहिवास. म्हणजे काय, ते राहतात कुठं,
खातात कसे, तर ह्या गोष्टी येतात आणि हॅबिट आणि हॅबिटॅटमध्ये. तर पहिलं याच्यामध्ये एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर. एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर, दे आर फाउंड इन द मरीन वॉटर. एक्सक्लुझिव्हली म्हणतोय मी मरीन वॉटर. ते फक्त एक्सक्लुझिव्हली का मतलब होत आहे, फक्त ते मरीन वॉटर म्हणजे सागरामध्ये सापडतात, फ्रेश वॉटरमध्ये सापडत नाहीत. म्हणजेच काय, हे ॲक्वॅटिक आहेत. ॲक्वॅटिक आहेत पण कसले, मरीन वॉटर, फक्त मरीन वॉटरमध्ये सापडतात. याच्या अगोदर मी बरेच फायलम सांगितले. फायलम पोरिफेरापासून घ्या. फायलम पोरिफेरा ॲक्वॅटिक आहे पण दोन्हीकडे सापडतो, फ्रेश वॉटरमध्ये सापडतो, मरीन वॉटरमध्ये पण सापडतो. त्याच्यानंतर नायडेरिया सांगितला, त्याच्यामध्ये पण फ्रेश वॉटर, मरीन वॉटर. त्याच्यानंतर एक फायलम असा होता कुठला, टिनोफोरा, की टिनोफोरामधले सगळे मेंबर्स फक्त मरीन वॉटरमध्ये सापडतात. टिनोफोरा फायलममधले प्राणी फक्त एक्सक्लुझिव्हली दे आर फाउंड इन द मरीन वॉटर. आणि दुसऱ्या फायलममध्ये हे म्हणतोय मी, फायलम नंबर 9, की द इकॅनोडर्म्स ॲनिमल किंवा इकॅनोडर्मेटा फायलम ऑर बिलॉंग टू दिस ॲनिमल बिलॉंग टू दिस फायलम ओनली फाउंड इन किंवा एक्सक्लुझिव्हली फाउंड इन ओनली मरीन वॉटर. फाउंड ओनली इन मरीन वॉटर. इतकं कळतंय. आता दुसरं काय अजून, दीज आर द सॉलिटरी एकटे पण असतात, किंवा सेडेंटरी म्हणजे कशाला तरी चिटकलेले असतात. मग दगडाला चिटकलेले असतील किंवा सँडला चिटकलेले असतील किंवा मातीला, गाळाला, कशाला पण चिटकलेले असतील, की सॉलिटरी, सेडेंटरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दे आर द बेंथिक फॉर्म. आता बेंथिक हा शब्द नवीन आला आहे. बेंथिक म्हणजे काय, दे आर द बॉटम ड्वेलर्स का मतलब होता है तळाशी राहणारे, बुडाला राहणारे, पाण्याच्या एकदम खालच्या बॉटम पाणी आहे. या पाण्यामध्ये 3 झोन असतात. हा सगळ्यात खालचा बेंथिक झोन, हा मधला कॉलमन झोन आणि हा पेलेजिक झोन. पेलेजिक का मतलब होता है वरचा झोन. पेलेजिक झोन वरचा, कॉलमन रिजन मधला आणि बॉटम तळाचा, किंवा बॉटम रिजन म्हणजे सगळ्यात बुडाचा भाग किंवा तळाचा भाग. तर बेंथिक रिजनमध्ये हे फाउंड होतात. बेंथिक रिजन म्हणजेच काय, बॉटमला वास्तव्य असणारे प्राणी. पण बऱ्याच वेळेस काय होतं, बॉटमला असले तरी बऱ्याच वेळेस, आता तुम्ही स्टारफिश घेतला तर हा स्टारफिश सीशोरला सुद्धा सापडतो. म्हणजे पाण्याच्या लाटाबरोबर हा किनाऱ्यावर सुद्धा सापडतो, किनाऱ्यावर सुद्धा येतो. कितीतरी उदाहरण आहे त्याच्यामध्ये. सी स्टार आहे, म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण, स्टारफिश आहे, अँटेडॉन आहे, ब्रेटल स्टार आहे, सी कुकुंबर आहे, त्याच्यानंतर सी बिस्किट आहे, सी अर्चिन आहे. असे बरेच उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. आपण एकानंतर एक बघणारच आहोत. तर समजण्यासाठी मी पहिल्यांदा हा स्टारफिश काढलेला आहे. तर मी सांगितलं हॅबिट अँड हॅबिटॅटमध्ये दीज आर द एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर, किंवा फक्त ते खाऱ्या पाण्यात किंवा सागराच्या पाण्यात, सी वॉटरमध्ये सापडतात. दे आर सॉलिटरी ऑर सेडेंटरी, कशाला एकटे असतात किंवा चिटकलेले असतात. अँड दे आर द बेंथिक फॉर्म हा शब्द महत्त्वाचा. बेंथिक फॉर्म, बॉटम ड्वेलर्स, तळाला राहणारे. अजून काय, दे फीड्स अपॉन द डेब्रीज का मतलब होता है गाळ. वरून जो खाली पडलेला गाळ आहे ते गाळ ते खातात. मग त्या गाळामध्ये काय असेल, काही दुसऱ्या प्राण्यांनी खाल्लेले तुकडे असतील किंवा काही क्रुस्टेशियन्स असतील, स्मॉल फिशेस असतील. म्हणजेच काय, दे फीड्स अपॉन द ऑल टाईप ऑफ फूड मटेरियल, हार्बिवरस मटेरियल, कार्निवरस मटेरियल, बोथ टाईप म्हणजेच काय, ऑमनिवरस. जे मिळेल ते खाणारे हे प्राणी आहेत आणि बॉटमला राहणारे आहेत. मी सवयी सांगतोय त्यांच्या. फक्त खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात, म्हणजे सागराच्या पाण्यामध्ये सापडतात, समुद्रामध्ये सापडतात. म्हणून दीज आर द एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटर, दॅट इज ॲक्वॅटिक, सॉलिटरी, सेडेंटरी, ग्रिगेरियस म्हणजे झुंडीने पण राहतात. अँड सगळ्यात महत्त्वाचं बॉटम ड्वेलर्स, दॅट इज बेंथिक फॉर्म. अँड दिस पॉईंट, हा जो पॉईंट आहे, इट कॅन बी फ्रेम द क्वेश्चन फॉर नीट. आणि याच्यावर प्रश्न नीटला येऊ शकतो. कशावर, दे आर द बेंथिक फॉर्म. इथपर्यंत कळालं. हे झालं हॅबिट आणि हॅबिटॅट. बघा एकदम सोपं आहे.
एकदम इंटरेस्टिंग आहे कळण्यासारखं. आपण किंगडम ॲनिमलमध्ये हॅबिट आणि हॅबिटॅटमध्ये सांगितलं हे मरीन वॉटरमध्ये सापडतात, म्हणजे खाऱ्या पाण्यात सापडतात. खारं पाणी कुठं आहे? समुद्रात आहे, सागरात आहे, सी वॉटरमध्ये सापडतात. सॉलिटरी आहेत, एकटे राहतात, किंवा चिटकलेले सेडेंटरी आहेत, किंवा काही ॲनिमल फ्रीली स्विमिंग आहेत, फ्रीली स्विमिंग इन वॉटर, फ्रीली स्विमिंग इन वॉटर. काही फ्रीली स्विमिंग आहे, काही ग्रिगेराइस आहेत, काही झुंडीने राहतात. आपण म्हणतो ना जनावरांचा जसा कळप असतो तशी यांची झुंड असते, ग्रुपने राहतात. ग्रुप, स्कूल ऑफ द फिशेस, दॅट इज ग्रुप ऑफ द ॲनिमल्स, त्यांनी राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इट इज अ बेंथिक फॉर्म. बेंथिक का मतलब होता है बॉटम डेव्हलर. बॉटम डेव्हलर का मतलब होता है तळाला राहणारे, खालच्या बुडालमध्ये राहणारे प्राणी. ओके, इज इट क्लिअर? मला वाटतं हे कळालं असेल. आता दुसरा पॉईंट, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे त्याच्यामधला दुसरा, बॉडी फॉर्म. बॉडी फॉर्म्स, देर आर द वेरियस बॉडी फॉर्म. वेरियस का मतलब होता है विविध, विविध. वेरियस बॉडी फॉर्म, वेरियस फॉर्म्स म्हणजे विविध आकाराचे प्राणी आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे प्राणी आहेत. आता बघा कुठले कुठले प्राणी, कसा कसा आकार आहे. पहिला आकार बघू आपण, स्टार शेप्ड. स्टार शेप्ड पहिला आकार कुठला? ताऱ्यासारखा. तारा म्हणजे चांदणीसारखा आहे. स्टार शेप्ड कुठला येईल? सी स्टार. सी स्टार का मतलब होता है स्टारफिश. बॉडी फॉर्म सांगताय हा स्टारफिश, स्टार शेप्ड. आता दुसरा कुठला आहे? सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल फॉर्म. अजून कुठला आहे? फ्लावर लाईक. फ्लावर सारखा पण आहे, फ्लावर फॉर्म्स. त्याच्यानंतर कुठलं आहे? फ्लावर नंतर मेलॉन लाईक. मेलॉन माहीत आहे? मेलॉन टरबुजासारखा. त्याच्यानंतर अजून कुठला आहे? डिस्क लाईक. आता एकानंतर एक बघू आपण. आता स्टार शेप्ड कळाला, स्टारफिश कळाला. आता त्याच्यानंतर सिलेंड्रिकल कुठला? बास्केट स्टार. सिलेंड्रिकल कुठला? बास्केट स्टार, बास्केट स्टार. त्याच्यानंतर फ्लावर शेप आहे. किंवा दुसरं कुठलं घेतलं आपण? मेलॉन, सी अर्चिन. मेलॉन, सी अर्चिन. त्याच्यानंतर कुठलं आहे आणखी? सी बिस्किट आहे. सँड ड्वेलर आहे, फ्लावर सारखा सँड ड्वेलर. तर वेगवेगळ्या आकाराचे आहेत. आता समजण्यासाठी दुसरा एक प्राणी काढतो मी इथं, सी अर्चिन. हा असा आहे सी अर्चिन. आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर काय आहेत? स्पाईन आहेत. हे स्पाईन आहेत. त्याच्यानंतर अजून कुठला आहे? बास्केट स्टार, सिलेंड्रिकल, सी कुकुंबर आहे. सी कुकुंबरमध्ये असा फॉर्म आहे त्याचा, सी कुकुंबर. ह्याच्यावर पण असे सगळे स्पाईन आहेत. मीन्स द बॉडी फॉर्म्स आर द व्हॅरियस शेप्ड. व्हॅरियस शेप्ड विविध आकाराचे शेप आहेत. तास झाल्यानंतर येतो की हा कुठं सही करायचे? हां, तर आपण ते मध्ये सर आले. बॉडी फॉर्म्स बघतोय. व्हॅरियस फॉर्म्स ऑफ द बॉडी आहेत. त्याच्यामध्ये पहिला स्टार शेप्ड, सी स्टार आहे, स्टारफिश आहे, सिलेंड्रिकल आहे, फ्लावर आहे, मेलॉन शेप्ड आहे, त्याच्यानंतर डिस्क लाईक आहे. असे वेगवेगळे त्याच्यामध्ये बॉडीचे काय आहेत? फॉर्म्स आहेत किंवा शेप आहेत, आकार आहेत. बॉडीचे विविध आकार आहेत. आपण बॉडी फॉर्म हा दुसरा मुद्दा बघितला. आता त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे की बॉडी सिमेट्री. आपण अगोदर आतापर्यंत बघितलं बॉडी सिमेट्री. आपण बॉडी सिमेट्री बघितलं फायलम अस्केल्मिंथिस पासून अस्केल्मिंथिसच्या पुढचे सगळे बायलॅटरल सिमेट्री होते. आता याच्यामधली सिमेट्री जी आहे थोडीशी वेगळी आहे. आता द बॉडी सिमेट्री इन द ॲडल्ट, हे महत्त्वाचं आहे. इन ॲडल्ट, इन लार्वा. लार्वा म्हणजे आळी अवस्था जी असते त्या आळी अवस्थेमधली बॉडी सिमेट्री आणि ॲडल्टमधली बॉडी सिमेट्री, दोघांची पण सिमेट्री काय आहे? वेगवेगळी आहे. आता ॲडल्टमधली जी आहे इट इज अ रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री.
आणि लार्वामध्ये कसे आहे, बायलॅटरल सिमेट्री लार्वामध्ये. आणि दिस पॉइंट कॅन बी फ्रेम द क्वेश्चन फॉर नीट एक्झाम. आणि हा मुद्दा तुम्हाला नीटला विचारू शकतात. बॉडी सिमेट्री इन ॲडल्टमध्ये द रॅडियल सिमेट्री आणि इन लार्वामध्ये बायलॅटरल सिमेट्री. लार्वा म्हणजे डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे, तर ॲडल्टमध्ये रॅडियल सिमेट्री आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टारफिश बघा, या स्टारफिशमध्ये कुठून पण करा सेम अशी येईल. म्हणजे रॅडियल सिमेट्री इन पेंटार्मस दे डिवाइड द 5 आर्म्स और 5 मल्टिपल पार्ट्स इक्वल पार्ट्स. म्हणजेच काय, द बायसेक्टेड पार्ट इट मस्ट बी पासेस थ्रू ॲट द सेंटर ऑफ द ॲनिमल, दॅट इज अ रेडियल सिमेट्री. आता त्याच्यानंतर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पुढचा मुद्दा. आता लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन गेल्या वेळेस जे सांगितलं तेच काय, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ द लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑर्गन आहे, सिस्टीम आहे, दोन्ही पण याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट, टिश्यू लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन झाल्यानंतर पुढचा पॉईंट आहे हेड. आता हेड इज टोटली अबसेंट किंवा लॅक्स. अबसेंटलाच काय म्हणतो आपण, लॅक्स. हेड इज अबसेंट इन दिस ॲनिमल्स. याच्यामध्ये हेड कुठंही वेगळं असं दिसत नाही, म्हणून हेड इज अबसेंट. डोकं त्याच्यामध्ये असं वेगळं दिसत नाही. आता आपण बघितलं की खालच्या फायलममधून जसजसं वर जाल तसं मॉडिफिकेशन झालेलं आहे, पण या फायलममध्ये हेड नाही. आर्थ्रोपोडामध्ये हेड डिस्टिंक्ट दिसलं होतं, किंवा याच्यामध्ये प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये पण दिसलं होतं, ॲनालिडामध्ये पण हेड वेगळं डिस्टिंक्ट झालं होतं, पण इथं देअर इज अ नो डिस्टिंक्ट हेड ऑर हेड इज अ अबसेंट. आता पुढचा मुद्दा हेडच्या नंतर ॲपेंडेजेस म्हणजे हातपाय. ॲपेंडेजेस नाही, देर इज अ पिक्युलर फॉर्म ऑफ द ट्यूब फीट इज फाउंड इन दिस ॲनिमल. ॲपेंडेजेसमध्ये काय, फक्त ट्यूब फीट, पिक्युलर ट्यूब फीट, त्यालाच आपण काय म्हणतोय, ह्या ट्यूब फीटलाच म्हणतोय पोडिया, आणि इट इज हेल्पफुल फॉर द लोकोमोशन. आणि हा पोडिया जो आहे, ट्यूब फीट जो आहे, तो लोकोमोशनसाठी उपयोगी पडतो. आता ट्यूब फीट कुठं असतो, ही वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम घेतली, हा रॅडियल कॅनल, या रॅडियल कॅनलपासून प्रत्येक ठिकाणी असा एक ट्यूब फीट आहे. असा इथं काढून दाखवतो, ट्यूब फीट, असं ट्यूब फीट आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर ट्यूब फीट इज द लोकोमोटरी ऑर्गन और इट इज हेल्पफुल फॉर द लोकोमोशन का मतलब होता है डिस्प्लेसमेंट ऑफ द डिस्टन्स फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी केलेली हालचाल. आणि मुवमेंट म्हणजे नुसती हालचाल, आणि लोकोमोशन म्हणजे काय, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी केलेली गती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट एकदम सोपं आहे. अपेंडेजेस झालं, ट्यूब फीट इज द पोडिया अँड इट इज हेल्पफुल फॉर द लोकोमोशन. आणि आता पुढचा मुद्दा आहे जर्म लेअर. These animals are the ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, the body of the animals are developed from ectoderm, mesoderm and endoderm. 3 endoderms म्हणजे these animals body किंवा echinoderms animals body developed from the 3 feet of the germ layers. In the embryonic development, these 3 germ layers are found, that is ectoderm, mesoderm and endoderm. So this animal is the triploblastic animal. So this animal is the triploblastic animal. आता germ layer नंतर पुढचा मुद्दा, पुढचा पॉईंट बघतो आपण की बॉडी वॉल. आता ह्याची बॉडी वॉल जी आहे ती बॉडी वॉल, एपिडर्मिस इज अ सिंगल लेयर्ड. ह्याचं जी एपिडर्मिस आहे ह्या बॉडी वॉलचं, एपिडर्मिस
इज सिंगल लेयर्ड. एपिडर्मिस जे आहे बॉडीच्या वॉलचं ते सिंगल एकच थर आहे एपिडर्मिसचा, एकच थर आहे एपिडर्मिसचा अँड सिलेटेड. आणि त्याच्यानंतर मधल्या बाजूला जर गेलो आपण त्याच्या तर एंडोस्केलेटन ऑफ दिस ॲनिमल, एंडोस्केलेटन ऑफ दिस ॲनिमल इट इज डेव्हलप्ड फ्रॉम द मेझोडर्म. आता बघा एक्झोस्केलेटन इट इज फाउंड इन द फॉर्म ऑफ ए स्पाइन्स. या एपिडर्मसच्या वरच्या बाजूला हे सगळं स्पायनी एक्झोस्केलेटन आहे, एक्झो बाहेरचं, आणि त्याच्या आतलं एंडोस्केलेटन इट इज डेव्हलप्ड फ्रॉम द मेझोडर्म दॅट इज इट इज कॅल्कॅरियस एंडोस्केलेटन इज फाउंड. म्हणजे एक्झोस्केलेटन इज ऑल्सो फाउंड अँड एंडोस्केलेटन इज ऑल्सो फाउंड इन द फायलम इकॅनोडर्मॅटा. इकॅनोडर्मॅटामध्ये एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ ए स्पाइन्स that is a spiny skin and endoskeleton is developed from the mesoderm that is from the calcareous endoskeleton is formed. both type of the skeleton, दोन्ही प्रकारचे स्केलेटन या फायलम इकॅनोडर्मॅटा मध्ये सापडतात. आता त्याच्यानंतर बॉडी वॉल नंतर पुढचा मुद्दा आहे की बॉडी कॅव्हिटी. these are the true coelomate. These animals are the true coelomate and this cavity lined by the, आता ह्याच्यामधली जी कॅव्हिटी लाईन आहे द कॅव्हिटी इज लाइंड बाय कॅव्हिटी मधली सिलोम. कॅव्हिटी म्हणजे काय? सिलोम म्हणजे काय? कॅव्हिटी लाइंड बाय द सिलिएटेड इपिथेलियम. आणि ह्याच्या कॅव्हिटीला जी लाईन झालेलं आहे ते सिलिएटेड इपिथेलियम लाईन केलेलं आहे. सिलिएटेड मेझोथेलियम ऑर इपिथेलियम अँड एंट्रोसियस सिलोम इज प्रेझेंट. आणि त्याच्यामध्ये आता काय आहे, या कॅव्हिटीमध्ये, या ट्रूसिलोममध्ये इट फिल्ड विथ अ सिलोमिक फ्लुइड आणि त्याच्यात भरलेला आहे सिलोमिक फ्लुइड. म्हणजे ह्या प्राण्याच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी आहे, सिलोम आहे आणि त्या सिलोममध्ये कॅव्हिटीमध्ये, आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय समजण्यासाठी सांगतो. हा ॲनिमल आहे, ही त्याची ॲलिमेंटरी कॅनल आहे, या दोघांच्या मधला जो स्पेस आहे याला सिलोम म्हणतात. ही सिलोम ट्रूसिलोम आहे आणि या सिलोममध्ये सिलोमिक फ्लुइड भरलेला आहे आणि धिस सिलोमिक फ्लुइड इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ द फूड मटेरियल अँड ऑल्सो गॅसेस. ट्रांसपोर्ट ऑफ द फूड मटेरियल एंड ऑल्सो गैसेस का मतलब होता है कार्बन डाइऑक्साइड एंड ऑक्सीजन. मी सांगितलं की बॉडी कॅव्हिटी दीज आर द ट्रूसिलोमेट एंट्रोसिलोमेट आतल्या बाजूला कॅव्हिटी आहे आणि दिस कॅव्हिटी लाइंड बाय द सिलेटेड इपिथेलियम दॅट इज सिलेटेड मेझोथेलियम आणि त्या कॅव्हिटीमध्ये भरलेला आहे सिलोमिक फ्लुइड. कॅव्हिटीमध्ये काय भरलं आहे? सिलोमिक फ्लुइड भरलेला आहे आणि हा फ्लुइड काय करतो? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ वाहतूक करून नेतो. कशाची? फूड मटेरियल ॲज वेल ॲज गॅसेसमध्ये काय येईल? कार्बन डायऑक्साईड येईल, ऑक्सिजन येईल, दोन्ही प्रकारचे गॅसेससुद्धा वाहून नेण्याचं काम हे करेल. आता पुढचा मुद्दा, बॉडी सिलोम नंतर इम्पॉर्टंट वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता हे बघा वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता समजण्यासाठी काय करतो मी, इथं हे स्टारफिश आहे, या स्टारफिशमध्ये हे रॅडियल कॅनल आणि इथं आहे मॅड्रिपोराइट. इथल्या बाजूला असतं हे मॅड्रिपोराइट, पण आपण इथं वर दाखवू मॅड्रिपोराइट. आता द पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स किंवा स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इकॅनोडर्म्स, द वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज प्रेझेंट. वॉटर व्हॅस्क्युलर
system is present in the water vascular system. There is a radially arranged या आर्म मध्ये गेलाय, या आर्म मध्ये गेलाय, या आर्म मध्ये गेलाय. These are the radial canal. प्रत्येक आर्म मध्ये हा रेडियल कॅनल गेलाय and it form the ring. आता ही रिंग जी आहे and there is a special plate is present. That plate is known as a madreporite and this madreporite ही जी madreporite आहे which is useful in take up water into the water vascular system. आणि ह्या water vascular system लाच हे ट्यूब फिट आहेत असे. वॉटर वेस्क्युलर सिस्टीमलाच काय आहेत, हे ट्यूब फिट आहेत जे की हे पाणी याच्यामध्ये असं फिरून जाणार आहे. द वॉटर वेस्क्युलर सिस्टीम इज द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इकॅनोडर्म्स अँड द वॉटर इनकमिंग किंवा इनटेक ऑफ ए वॉटर थ्रू द मॅड्रिपोराइट प्लेट विच इज प्रेझेंट ऑन दिस डॉर्सल साइड ऑफ द ॲनिमल वे द मॅड्रिपोराइट प्लेट विच इज अ ओपनिंग टू इनटेक द वॉटर इन सिस्टीम किंवा अम्लिकल कॉर्ड किंवा अम्लिकल सिस्टीममध्ये पाणी घेण्यासाठी त्या मॅड्रिपोराइटचा उपयोग होतो. आता त्याच्यानंतर हा जो वॉटरमध्ये घेतलेला आहे, हा वॉटर घेतलेला आहे याच्यातला एक ट्यूब फिट मगाशी मी तुम्हाला इथं सांगितला की ज्यावेळेस याच्यामध्ये हे वॉटर येतं ह्या कॅनलमधून इथून, तर त्यावेळेस हे फुलफिल झाल्यानंतर इट इज हेल्पफुल फॉर द लोकोमोशन किंवा हे लोकोमोशनसाठी हे ट्यूब फिट उपयोगी पडतात. त्यालाच आपण पोडिया म्हणतोय. आणि हा महत्त्वाचा पॉईंट आहे ध्यानात ठेवण्यासारखा. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज प्रेझेंट इन द इकॅनोडर्म्स. आता याच्या अगोदर मी सांगितलं होतं कॅनल सिस्टीम इज प्रेझेंट. कॅनल सिस्टीम इज प्रेझेंट इन द स्पॉन्जेस. स्पॉन्जेसमध्ये मी कॅनल सिस्टीम सांगितली होती. इथं काय सांगतोय, द वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज द पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायलम इकॅनोडर्मेटा. आणि कॅनल सिस्टीम कुठे सांगितली होती, स्पॉन्जेसमध्ये सांगितली होती. फायलम स्पॉन्जेसमध्ये सांगितली होती. इथं वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. पुढचा पॉईंट कुठला, डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम जनरली इट इज अ कंप्लीट. आता कंप्लीट बघा, कंप्लीट सांगतोय. द माउथ इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड. वरच्या बाजूला नाही सॉरी, माउथ इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड. म्हणजे समजा हा स्टारफिश आहे तर माउथ त्याच्या व्हेंट्रल साइडला म्हणजे खालच्या बाजूला प्रेझेंट आहे. अँड ॲनस इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड. आणि वरच्या बाजूला त्याचा ॲनस प्रेझेंट आहे. म्हणजे काय, द माउथ अँड ॲनस बोथ आर द सेपरेट ओपनिंग. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अ कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. पण काय सांगतोय वेगळेपणा ह्याच्यामध्ये, माउथ इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साइड अँड ॲनस इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड. त्याचं वेगळेपण आहे. आता अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज ऑल्सो कंप्लीट बट इट इज ऑल्सो इनकम्प्लीट. एका प्राण्यामध्ये इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट इन द ब्रिटल स्टारमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे, एक्सेप्शनल. अँड दिस पॉइंट कॅन बी फ्रेम द क्वेश्चन फॉर द नीट. द इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट इन द ब्रिटल स्टार दॅट इज इन द एंटीडॉन. ह्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे, ब्रिटल स्टारमध्ये इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे. बाकीच्या सगळ्या प्राण्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. कळतंय का बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे पण ब्रिटल स्टारमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट आहे. त्याच्यानंतर गॅस एक्सचेंज. आता गॅस एक्सचेंज म्हणजे काय हो, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची अदलाबदल. द एक्सचेंज ऑफ द गॅसेस, देर इज अ नो सेपरेट सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम नो सेपरेट किंवा पिक्युलर रेस्पिरेटरी सिस्टीम इज फाउंड इन दिस ॲनिमल. याच्यामध्ये स्पेशल असे रेस्पिरेटरी सिस्टीम डेव्हलप नाही. तर गॅस एक्सचेंज कशामार्फत होतो, गिल्स मार्फत होतात. गिल्स दॅट इज ब्रांचियल रेस्पिरेशन. गिल्समध्ये होतो. दॅट इज अ डर्मल ब्रांचिया. गिल्स डर्मल ब्रांचिया इन या स्टारफिशमध्ये कशामार्फत होतं, महत्त्वाचा पॉईंट आहे गॅस एक्सचेंज. गिल्स आर डर्मल ब्रांचिया इन द स्टारफिश. त्याच्यानंतर जेनायटल बर्सी इन द ब्रिटल स्टार. जेनायटल बुरसी किंवा बर्सी इन द ब्रिटल
स्टार जेनायटल बर्सी किंवा बुरसी इन द ब्रिटल स्टार. गिल्स मार्फत कशात होतं? स्टारमध्ये, स्टारफिशमध्ये. जेनायटल बर्सी इन द ब्रिटल स्टार. त्याच्यानंतर पुढचा कुठला मुद्दा की पेरियोस्टोमल गिल्स इन द सी अर्चिन. पेरियोस्टोमल गिल्स इन सी अर्चिन. सी अर्चिनमध्ये पेरियोस्टोमल गिल्स मार्फत होतं. त्याच्यानंतर क्लोएकल ट्री इन द सी कुकुंबर. क्लोएकल ट्री इन सी कुकुंबर. सी कुकुंबरमध्ये म्हणजे एक्सचेंज ऑफ द गॅसेस विथ देर इज अ नो स्पेशल सिस्टीम डेव्हलप. तिथं अशी खास सिस्टीम डेव्हलप झालेली नाही, पण गिल्स मार्फत होतं. स्टारफिशमध्ये जेनायटल बुरसी मार्फत होतं, ब्रिटल स्टारमध्ये. त्याच्यानंतर पेरियोस्टोमल गिल्स मार्फत होतं सी अर्चनमध्ये. आणि क्लोएकल ट्री इन द सी कुकुंबरमध्ये क्लोएकल ट्री मार्फत क्लोएकल ट्रीज मार्फत होतं. आता त्याच्यानंतर हे इतकं कळालं का बघा. एक्सचेंज ऑफ द गॅसेज का मतलब होता है ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. ह्या दोन गॅसची अदलाबदल केली जाते. म्हणजे कसं केली जाते? तिथं स्पेशल सिस्टीम नाही, वेगळी सिस्टीम नाही. आपल्यात जशी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, नाक आहे, लंग्स आहे, ट्रॅकी आहे, ब्रांची आहे, ब्रंकस आहे, तसं याच्याकडे सिस्टीम नाही आहे. तर प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळे आहे. गिल्स मार्फत केलं जातं. डर्मल ब्रांचिया दॅट इज अ स्टारफिश, जेनायटल बर्सी इन द ब्रिटल स्टार, पेरियोस्टोमल गिल्स इन द सी अर्चिनमध्ये, आणि क्लोएकल ट्री इन द सी कुकुंबर. म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्राण्यामध्ये वेगवेगळे ॲडॅप्टेशन आहे. कशासाठी? एक्सचेंज ऑफ द गॅसेस, दॅट इज अदलाबदल. कशाची? कार्बन डायऑक्साईडची आणि ऑक्सिजनची. ऑक्सिजन घेण्यासाठी आणि कार्बन डायऑक्साईड टाकण्यासाठी. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो. इतकं कळालं का? पुढचा मुद्दा येतो सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम. आता सर्क्युलेटरी सिस्टीम इन दिस ॲनिमल्स आर व्हेरी रिड्युस्ड. एकदम कमी आहे. व्हेरी रिड्युस्ड नसल्यात जमा आहे. व्हेरी रिड्युस्ड नसल्यात जमा. व्हेरी रिड्युसिंग आणि ओपन टाईप. रिड्युस्ड आहे, एकदम रिड्यूस झालेले आहे आणि ओपन टाईपचे आहे. देर इज अ नो स्पेशल हार्ट किंवा स्पेशल मसल ऑर्गन कुठला नाही. कशासाठी? देर इज अ पंपिंग ऑफ द ब्लड किंवा सर्क्युलेशन ऑफ द ब्लड करण्यासाठी कुठलाही स्पेशल ऑर्गन नाही. ही सिस्टीम रिड्युस्ड आहे आणि आहे ती ओपन टाईप आहे. ओपन टाईप, क्लोज टाईप ब्लड सर्क्युलेशन सांगितलं तसं याच्यामधले ओपन टाईप आहे आणि रिड्युस्ड आहे. स्पेशल असा हार्ट किंवा कुठलाही ऑर्गन किंवा मसल पंपिंग ऑर्गन याच्यामध्ये नाही. हे महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर ब्लडमध्ये कुठलाही रेस्पिरेटरी पिगमेंट नाही. ब्लडमधले कुठलाही रेस्पिरेटरी पिगमेंट, हिमोग्लोबिन वगैरे नाही त्याच्यामध्ये. तर की याच्यामधला जो आहे ही सर्क्युलेटरी सिस्टीमचा गॅस ट्रान्सपोर्टमध्ये अतिशय निग्लेजेबल रोल आहे. मग गॅस ट्रान्सफर कुठं केला जातो? मी सांगितलं की जो सिलोमिक फ्लुइड आहे तो सिलोमिक फ्लुइड सगळं न्यूट्रिशन, गॅस वगैरे ट्रान्सपोर्ट करतो. कोण? सिलोमिक फ्लुइड विच इज प्रेझेंट इन द सिलोम. आता पुढचा मुद्दा आहे कुठला येईल मग? नर्वस एक्सक्रिटरी सिस्टीम. आता एक्सक्रिटरी सिस्टीम पण याच्यामध्ये काय आहे? ॲब्सेंट आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम इज ॲब्सेंट. मग एक्सक्रिशन कशा मार्फत केलं जातं? तर देर इज अ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. जो नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट आहे याच्यामधला नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट कुठला असेल? नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इज अमोनिया. म्हणजे ॲनिमल कोणते झाले हे सगळे? अमनोटेलिक. आता कशामुळं? बिकॉज ammonia is very dangerous. It requires the more amount of water, and these animals are the aquatic animals. So these nitrogenous waste product in the form of ammonia. So these animals are the amnotelic.
देर इज अ नो स्पेशल स्ट्रक्चर फॉर द रिमूव्हल ऑफ द नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट दॅट इज अमोनिया. मग हे कशामार्फत केलं जातं? गिल्स मार्फत. देर इज अ एक्सक्रिशन और रिमूव्हल ऑफ द नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट इन द डिफ्यूज आउट थ्रू द गिल्स. बुरसी मगाची सांगितलं, गिल्स, जेनायटल बुरसी, देन क्लोएकल ट्री एक्सेट्रा. म्हणजे गॅसेस एक्सचेंजमध्ये मी सांगितलं तुम्हाला तेच ऑर्गन याच्यामध्ये त्याच्यामार्फत डिफ्यूज होतो, म्हणजे बाहेर टाकला जातो पाण्यामध्ये. हा अमोनिया डिफ्यूज केला जातो किंवा बाहेर टाकला जातो. स्पेशल अशी एक्सक्रेटरी सिस्टीम त्याच्यामध्ये डेव्हलप नाही. पुढचा मुद्दा आहे नर्वस सिस्टीम. आता या प्राण्यामध्ये नर्वस सिस्टीम आता समजण्यासाठी परत ही वॉटर वेस्क्युलर सिस्टीम पुसून टाकतो आणि हाच प्राणी ठेवतो म्हणजे कळेल तुम्हाला. नर्वस सिस्टीम इट फॉर्म द नर्व रिंग. याच्यामध्ये काय आहे? पिवळ्या रंगाने काढतो मी. नर्व रिंग आहे, ही अशी नर्व रिंग आहे. आणि रॅडियल नर्व कॉर्ड, रॅडियल नर्व कॉर्ड, आणि ही पिवळ्या रंगाची काढलेली रॅडियल नर्व कॉर्ड आहेत. सेन्स ऑर्गन्स आर सिम्पल. त्याच्यामध्ये सेन्स ऑर्गन सिम्पल आहेत. नर्वस सिस्टीम कशी आहे? इन द फॉर्म ऑफ रिंग. ही रिंग आहे. आणि रॅडियल नर्व कॉर्ड, ही नर्व रिंग. आणि हे कुठला? रॅडियल नर्व कॉर्ड. रॅडिएट झालेला नर्व कॉर्ड आहे. म्हणजे नर्वस सिस्टीम इज फाउंड इन द फॉर्म ऑफ ए नर्व रिंग अँड नर्व कॉर्ड. नो सेन्स ऑर्गन्स. हे सेन्स ऑर्गन्स आर सिम्पल्स. आणि त्याच्यामध्ये नो ब्रेन याच्यामध्ये नाही. बघा नर्वस सिस्टीम कळाली. नर्वस सिस्टीम मी सांगितली इन द फॉर्म ऑफ नर्व रिंग अँड रॅडियल नर्व कॉर्ड. रेडियल म्हणजे इकडे एक रॅडिएट झाला आहे, इकडे एक झाला आहे. म्हणजे सूर्यकिरणापासून किरणं कशी रॅडिएट होतात तसं ह्या रिंगपासून इकडे एक रेडिएशन झालं आहे, इकडे एक रेडिएशन झालं आहे, इकडे एक झालं आहे, इकडे एक झालं आहे. रॅडिएटेड नर्व कॉर्ड इज प्रेझेंट अँड नर्व रिंग प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ ॲनिमल. आता त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम नंतर पुढचा मुद्दा कुठला येईल? नर्वस सिस्टीम नंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता बघा मेल अँड फिमेल आर सेपरेट. मेल अँड फिमेल आर सेपरेट. मेल वेगळा आहे, फिमेल वेगळा आहे. दॅट इज ए युनिसेक्सिबल ॲनिमल. मेल नॉट बायसेक्सिबल, युनिसेक्सिबल ॲनिमल. मेल अलग, फिमेल अलग. त्याच्यानंतर काय येईल याच्यामध्ये? द एक्सटर्नली मेल अँड फिमेल. एक्सटर्नली बाहेरून मेल आणि फिमेल इट डज नॉट आयडेंटिफाईड. बाहेरून असं बघितलं तर मेल कोणता फिमेल कोणता असं कॅरेक्टर ओळखता येत नाहीत. देर इज अ लाईक आयडेंटिफिकेशन ऑफ द मेल आणि फिमेल. बाहेरून मेल आणि फिमेल आपल्याला ओळखता येत नाही. म्हणजेच काय? एक्सटर्नली त्याच्यामध्ये मेल फिमेल असं वेगळं ओळखता येत नाही. आता त्याच्यानंतर फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. फर्टिलायझेशन एक्सटर्नल. ह्याच्यामधलं फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल फर्टिलायझेशन एक्सटर्नल. नो कॉप्युलेशन. कॉप्युलेशन ह्याच्यामध्ये नाही. नो कॉप्युलेशन ऑकर्स इन द इकॅनोडर्मेटा. फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. आता त्याच्यानंतर बघा फर्टिलायझेशन एक्सटर्नल, नो कॉप्युलेशन. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. इनडायरेक्ट म्हणजे काय? दे फॉर्म द लार्वल फॉर्म. दे फॉर्म द लार्वल फॉर्म म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इन द स्टारफिश देर इज अ बायपिनारिया लार्वा. In the starfish, bipinnaria larva, and that bipinnaria larva metamorphosis and they changes to the adult form. Adult form. प्रत्येक प्राण्यामध्ये वेगळा लार्वल फॉर्म आहे त्याच्यामुळं. आता बघा इझिली असलं रिप्रोडक्शन, पण याच्यामध्ये काही प्राण्याची किंवा स्टारफिश घ्या, दे हॅव अ ग्रेट पॉवर ऑफ. बघा ग्रेट पॉवर ऑफ विचारतात ना प्रश्न नीटला. ग्रेट पॉवर ऑफ रिजनरेशन. रिजनरेशन. ग्रेट पॉवर ऑफ द रिजनरेशन. एक्झाम्पल स्टारफिश. हाच घेऊ आपण एक्झाम्पल स्टारफिश किंवा आपण त्याला काय म्हणतोय सी स्टार. आता बघा याच्यामध्ये समजा हा पाय गेला परत येईल, हा पाय गेला परत येईल, हा पाय गेला परत रिजनरेट होईल, हा पण
पण हा मधला सेंटरचा जो गोल भाग आहे हा पाहिजे. हा असेल तर कुठलाही आर्म रिजनरेट करता येईल. म्हणून म्हणलं याला दे हॅव अ ग्रेट पॉवर ऑफ रिजनरेशन स्पेशली इन द स्टारफिश. ओके, कळतं इथपर्यंत. आता फर्टिलायझेशन झालं, एक्सटर्नल डेव्हलपमेंट इनडायरेक्ट इन द स्टारफिशमध्ये सांगितलं, बायफिनारिया लार्वा. त्याच्यानंतर आणखी दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं आहे, ऑफियोप्लेटस लार्वा इन ब्रिटल स्टार, इक्योप्लेटस लार्वा इन सी अर्चिन, त्याच्यानंतर अरुलिया क्युलॅरिया इन द सी कुकुंबर. आणि आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काय बघणार आहोत, हे सगळं झाल्यानंतर युनिक फीचर. आता ह्याच्यामध्ये आपण युनिक फीचर काय काय बघितले ते बघतोय आपण. युनिक फीचर्स फक्त 5 मिनिटात झालं सर, 5च मिनिटात झालं. युनिक फीचर ह्याच्यामध्ये काय काय बघितलं, म्हणजे वेगळे पण काय आहे. तर पहिलेही वेगळे पण आहे याच्यामध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज प्रेझेंट. ही वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम फक्त इकॅनोडर्मॅटामध्येच असते, दुसऱ्यामध्ये नाही. आता दुसरं युनिक फीचर काय बघितलं, रेडियल सिमेट्री इन द ॲडल्ट. रेडियल सिमेट्री ॲडल्टमध्ये आहे, तर बायलॅटरल सिमेट्री कशामध्ये आहे, लार्वल फॉर्ममध्ये आहे. याच्या लार्वल फॉर्ममध्ये बायलॅटरल सिमेट्री म्हणजे बायलॅटरल म्हणजे काय, एकाचे 2 भाग होतात बरोबर, दॅट इज बायलॅटरल सिमेट्री. 2 बरोबर इक्वल पार्ट्स. वेन बॉडी इज बायसेक्टेड थ्रू द सेंटर इट डिवाइड इन टू द 2 इक्वल पार्ट, दॅट इज बायलॅटरल सिमेट्री. आता बायलॅटरल सिमेट्री कोणामध्ये आहे, लार्वामध्ये आहे. आणि रेडियल सिमेट्री कोणामध्ये आहे, ॲडल्टमध्ये. इट इज द पिक्युलर फीचर. वेगळे काय आहे हे कशामध्ये, ॲडल्टमध्ये रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री अशी 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 कुठल्या बाजूने घेतली, पेंटार्मस इक्वल डिवाइड इन टू द 2 इक्वल पार्ट्स किंवा पेंटार्मस 5 हाफ्स किंवा 5 पार्ट्स आर सेपरेटली डिवाइड. त्याच्यानंतर अजून पिक्युलर स्केलेटन काय, मेझोडर्मल एंडोस्केलेटन ऑफ ए कॅल्कॅरियस मटेरियल. एंडोस्केलेटन कसं आहे त्याचं, मेझोडर्मल इन ओरिजिन आहे, पण कशापासून बनलंय, कॅल्कॅरियस मटेरियलचं एंडोस्केलेटन आहे. अजून पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये काय बघितलं की anus is present on the dorsal side, mouth is present on the ventral side. आणि त्याच्यामध्ये characteristic feature is the tube feet, and this tube feet is the useful for the locomotion. हा tube feet काय आहे, त्याचं peculiar characteristic लोकोमोशनसाठी उपयोगी पडलं जातं. आणि त्याच्यानंतर अजून काय त्याच्यामध्ये सांगितलं की pedicellary part is present, that is a pincery parts which are present on the surface of the body and which is helpful the clear the surface म्हणजे काय, बॉडी स्वच्छ करण्यासाठी. का, हे बॉटमला राहतात, वरून पडलेली घाण वगैरे काढण्यासाठी पेडिसिलियरी हा एक ऑर्गन आहे. पेडिसिलियरी म्हणजे काय, एक चिमट्यासारखा असे भाग असतात की पडलेली घाण ते काढून टाकतात, स्वच्छ करतात. बघा फायलम इकॅनोडर्मेटामध्ये काय काय सांगितलं मी, की हे फक्त मरीन वॉटरमध्ये सापडणारे प्राणी आहेत, गोड्या पाण्यात सापडत नाहीत. बेंटिक फॉर्म सांगितला, हे बॉटमला राहतात. त्याच्यानंतर बॉडी फॉर्म सांगितली, त्याच्यामध्ये त्याचे विविध आकार आहेत. कुणाचा आकार सिलेंड्रिकल आहे, कुणाचा आकार स्टार शेप्ड आहे स्टारफिशचा, कुणाचा आकार सी कुकुंबरचा किंवा सी बास्केटसारखा आहे, फ्लावरसारखा आहे, सी केकसारखा आहे. तर असे विविध आकार याच्यामध्ये बॉडी फॉर्म आहेत. तर इन दिस वे दिस फायलम इकॅनोडर्मेटा कंप्लीट झाला. आपण पुढच्या तासाला त्याच्या पुढचा फायलम घेऊया. याच्यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकताय, किंवा हा व्हिडिओ पाठवल्यानंतर व्हिडिओ बघत असताना काय करायचं, आपल्या व्हॉट्सअपला यूट्यूबच्या लिंकला क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला काय मोठा स्क्रीन होईल, मोठ्या स्क्रीनवर बघता येईल. आपण बऱ्याच वेळेस काय होतं, व्हॉट्सअपला बघितलं त्या स्क्रीन लहान दिसतो, पण त्या व्हिडिओच्या खालची जी लिंक असते यूट्यूब, त्या यूट्यूबच्या लिंकला जर आपण क्लिक केलं तर हा पूर्णपणे बोर्ड पण दिसेल, ह्या फिगर दिसतील, मी काय लिहिलेलं आहे ते पण क्लिअर दिसेल. त्याच्यामुळं काय करायचं, व्हिडिओ बघत असताना यूट्यूबच्या लिंकला क्लिक करायचं, म्हणजे फुल स्क्रीन येईल आणि फुल स्क्रीनवर बघायचा. ओके.